हॅलो स्टुडंट्स. आज एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलोय. आतापर्यंत आपले सिमिलॅरिटी चॅप्टर आपला बऱ्यापैकी पूर्ण क्लिअर झालेला आहे. त्याच्यातले सगळे टॉपिक्स आपण सेशन 1 आणि सेशन 2 मध्ये कव्हर केलेले आहेत. पायथागोरस सेकंड चॅप्टरचा पण एक सेशन आपला आलेला आहे. दुसरं सेशन लवकरच म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये होईलच. त्याच्या आधी एक वेगळा प्रकारचा एक छोटासा व्हिडिओ मला बनवू वाटला. त्याचं कारण असं की बऱ्याचशा मुलांचं कसं असतं ना की प्रॉब्लेम असा नाहीये की कोणता सब्जेक्ट टफ आहे, कोणता सब्जेक्ट सोपा आहे वगैरे असं काही नसतं. सब्जेक्ट सगळे सारखे असतात. फक्त काय होतं की आपल्या इंटरेस्टनुसार किंवा आपल्याला आपल्या स्टडी स्ट्रॅटेजीनुसार आपण त्याला ठरवत असतो की हा सब्जेक्ट मला टफ जातो, हा सब्जेक्ट मला सोपा जातो वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. पण ऍक्च्युअल माझं मत हे आहे की कुठलाही सब्जेक्ट हार्ड नसतो, कुठलाही सब्जेक्ट इझी नसतो. आपला अप्रोच त्या सब्जेक्टला घेऊन कसा आहे, आपण कशा प्रकारे त्या सब्जेक्टकडे कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहतो, त्याची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे तयार करतो आणि त्याला कशा प्रकारे फेस करतो, या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड असतं एखाद्या सब्जेक्टचं आपल्याला आवडणं न आवडणं, आपला इंटरेस्ट क्रिएट करणं वगैरे या सगळ्या गोष्टी. आता सगळ्या सब्जेक्टचं जर आपण बघितलं तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट्स आहेत की जर लँग्वेजेसमध्ये गेलात तर मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत सारखे सब्जेक्ट्स आहेत. SST मध्ये गेलात कम्प्लिटली थेरॉटिकल सब्जेक्ट आहे हा. हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट आहे. किंवा मॅथ्स आणि सायन्स मध्ये जर गेलात तर त्याच्यामध्ये पुन्हा सेपरेशन होतं. मॅथ्स 1 अल्जेब्रा, मॅथ्स 2 जिओमेट्री, सायन्स 1 फिजिक्स केमिस्ट्री, सायन्स 2 बायोलॉजी. पण हे सगळे सब्जेक्ट्स आहेत असे आहेत ना की याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट माझ्या आवडीचा आणि कोणता सब्जेक्ट माझा नाही आवडत, माझा इंटरेस्ट नाही वगैरे या सगळ्या गोष्टीपेक्षा कसं आहे ना की तुम्ही आता स्पेशलायझेशन वरती जास्त लक्ष देणं अर्थातच ते चुकीचं होईल. कारण स्पेशली टेन्थच्या मुलांसाठी मी हा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट्सला सोबत एकत्र घेऊन जायचंय तर तुमचा स्कोर चांगला होणार आहे. कुठल्याही सब्जेक्टकडे तुम्ही जर थोडंसं जरी दुर्लक्ष केलं, त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट कमी दाखवलात तर त्या सब्जेक्टचे मार्क्स ओव्हरऑल तुमच्या ॲव्हरेजवरती, पर्सेंटेजवरती प्रॉब्लेम आणू शकतात, तुमच्या पर्सेंटेजला डॅमेज करू शकतात. सो मोस्टली माझं असं मत आहे की टेन्थच्या मुलांनी सगळ्या सब्जेक्ट्सला सोबत घेऊन व्यवस्थित कॉन्स्टंट स्टडी सगळ्या सब्जेक्टचा करणं गरजेचं आहे. आता मी जो सब्जेक्ट तुम्हाला शिकवतो मॅथ्स 2 जिओमेट्री, त्या सब्जेक्टची थोडीशी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज एक्सप्लेन करण्यासाठी हा लेक्चर घेऊन आलोय. तसं बघायला गेलं तर प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. जी स्ट्रॅटेजी तुमची हिस्ट्री जिओग्राफीची असेल ती तुम्ही मॅथ्स 2 मध्ये यूज करून चालणार नाही. जी तुमची स्ट्रॅटेजी मराठीची, हिंदीची अशा लँग्वेजेस सब्जेक्टची असेल ती तुमची सायन्समध्ये चालणार नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत की कुठलाही सब्जेक्ट टफ नसतो, कुठलाही सब्जेक्ट अवघड नसतो, इझीही नसतो. फक्त आपण त्या कशा प्रकारे त्या सब्जेक्टला टॅकल करतोय, कशा प्रकारे त्याची स्ट्रॅटेजी बनवतोय आणि ती फॉलो करतोय हे खूप महत्वाचं असतं. सो आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय की जिओमेट्री, ज्याला आपण मॅथ्स 2 म्हणतो, त्याची नक्की स्टडी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. तर जिओमेट्री हे जर टेक्स्टबुक तुम्ही बघितलं तर त्या टेक्स्टबुकला मी 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर पहिला पार्ट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिसेल, तो म्हणजे चॅप्टर नंबर 1, 2 आणि 3. हे 3 चॅप्टर बघा मी एक एक एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल चॅप्टर नंबर 4 आणि त्यानंतर दिसेल तुम्हाला चॅप्टर नंबर 5, 6 आणि 7. हे एवढंच आहे 10th जिओमेट्री. पण ऍक्च्युअल मध्ये हे सेपरेट का केलंय मी, तुमची स्ट्रॅटेजी पण तशा पद्धतीची अभ्यासाची असली पाहिजे. जिओमेट्रीला फेस करत असताना मी बघा आज फक्त जिओमेट्री बद्दल बोलतोय मी. अर्थात प्रत्येक सब्जेक्टची अभ्यासाची पद्धत, त्याची स्ट्रॅटेजी ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते. प्रत्येक सब्जेक्ट टीचर तुम्हाला त्या त्या सब्जेक्टची स्ट्रॅटेजी सांगत असतात. आज मी तुमच्या समोर मॅथ्स 2 ची स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे की मॅथ्स 2 चा स्टडी नक्की कसा करायचा. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं, सर थिअरम्स असतात, हे असतं, आणि मोस्ट ऑफ दी 10वीची मुलं ही थिअरम्सनाच घाबरतात. ते थेरम थोडे लॉजिकली समजून घ्यायचे, ते प्रूव्ह करायचे आणि मग याच्यामध्ये थोडंसं तुमचं लॉजिक डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. आणि मुलांना नेमकं ते नको, आम्हाला रट्टा हवाय. रट्टा मारून काही लॉजिक डेव्हलप होत नाही, रट्टा मारून ब्रेन डेव्हलप होतो. अर्थात रट्टा मारणं हे काही वाईट नाही, चुकीचं नाही, तेही खूप गरजेचं आहे जे काही थेरॉटिकल सब्जेक्ट्स असतील त्याच्यासाठी सुद्धा. कारण त्याच्याने तुमचा ब्रेन, तुमची मेमरी, तुमचं लक्षात ठेवण्याची जी कपॅसिटी आहे तुमची ती वाढत असते.
आणि याच्याने तुमचं लॉजिक वाढत आहे. काय करायचंय तुम्हाला, मॅथ्स 2 चा स्टडी करत असताना तुम्हाला ऍक्च्युअल स्टडी करायचा कसा आहे, तर स्टडी करणं ही पुढची गोष्ट आहे. स्टडी आपण नंतर करूया. आधी त्याला व्यवस्थित त्याची स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी तयार करायची आहे म्हणजे नक्की काय करायचंय, तर हे जे तुमचं मॅथ्स 2 चं टेक्स्टबुक आहे, त्या टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही बघितलं ओव्हरऑल सगळं मिळून 7 चॅप्टर आहेत. त्या 7 चॅप्टरला सरसकट पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत सुरुवात केली आणि धड करत गेलो असं नाहीये. मॅथ्स 2 चा स्टडी असा होत नाही. तर आधी त्या चॅप्टर्सना आपण सेपरेट करूया. कोणते चॅप्टर कशा प्रकारचे आहेत. तुमच्या जिओमेट्रीच्या बुकमध्ये तुम्हाला 3 टाईपचे चॅप्टर्स मिळतील. 3 टाईपचे कोणते चॅप्टर्स आहेत. पहिला टाईप आहे कम्प्लिटली थेरम बेस्ड चॅप्टर्स आहेत. त्याच्यातलं ईच अँड एव्हरी थिअरम